नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात हा आहे आदल्या रात्रीचा व्हिडिओ, जेव्हा आम्ही वास्तुशांतीला आलेले गिफ्ट अनबॉक्स केलेले आहेत. ते इथे छान छान गिफ्ट आलेले, प्रेझेंट पॉकेट पण भरपूर आलेले, साड्याही खूप आलेल्या. तर मी हे बॉक्सेस आहेत ना तेच ओपन करायचं ठरवलं. तर हे आहे ओलं खोबरं किसतात ना, तर त्याचं भांडं दिलेलं आहे. आणि ह्याच्यात काय, आमच्यापेक्षा ना एक्साइटमेंट माझी मुलं होती. आणि हां, प्रत्येकाची मुलं अशीच असतात, त्यांना ज्यावेळी गिफ्ट दिसतं ना तर त्यांना वेगळंच काहीतरी वाटतं. तर इथे हे होतं जग, म्हणजे मुलांसाठी कुठे बाहेर प्रवासात घेऊन गेलो ना तर कपसारखं होतं ते. आणि त्याला स्पूनही छान होतं, हे बघा अशा प्रकारचे असं आहे. तर दुसरं लगेच गिफ्ट ना अन्वी तयार ठेवायची खोलायला. एक गिफ्ट खोलत नाही तर दुसरा लगेच तयार. आणि ती एवढी खुश होती ना, अर्णव तर झोपलेलाच होता. आणि ह्याच्यात आहे टिफिन बॉक्स, 2 लेअरचं आहे. हे बघा, हे पण बहिणीनेच दिलेलं आहे. आणि हा कप सेट आहे, 6 कप सेट आहे. हे ना मला ज्वेलरी ही एवढी आवडली ना, अमोलीनं ही उलटी धरले. तर मी आता सरळ सांगते त्यांना करायला. ही पण माझ्या बहिणीनेच दिलेली आहे, साडीवर घालायला खूपच छान आहे. आणि ही लवकरच मी कुठल्या तरी साडीवर नक्की घालून बघेल. तर सगळ्यात हा मोठा गिफ्ट होता जो आम्ही शेवटला ठेवलेला, पण मुलांचं लक्ष त्याच्याकडेच होतं की जेवढ्या लवकर होईल ना तेवढे हे मोठं गिफ्ट खोलायला. तर अन्वी खूप खुश होती. आणि हे आहे चपातीचा डब्बा, पण तो न्यू स्टाईलमध्ये आहे. मी पण फर्स्ट टाईम बघितलं, आता व्हरायटीज खूप छान निघाले. ते हे बघा, असं आहे हे भांडं, खूप सुंदर दिलं आहे. आणि हा 6 कपचा सेट दिलेला आहे. आणि आमचे ते बाजूलाच आईचे ते राहणारे ठाकूर आहेत ना, तर त्या प्रतीकनी ना हे गिफ्ट दिलेलं आहे. लाईटिंग म्हणजे लाईट काळोखात लावला ना तर असं प्रेस केलं की कलरही बदलतो. तर हे होते आपले वास्तुशांतीचे गिफ्ट, जे तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहे. सकाळी 6चाच अलार्म लावलेला, सगळी कामं झालेली होती. मी म्हटलं चला आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करू, कारण अमोलला पण कामाला जायचं होतं. मी टिफिन बनवत होते इथे. एका साईडला चहा ठेवले, मुलं नाही आहेत ना तर सगळं खाली खाली वाटते घर. आणि ॲक्च्युली ना कामं पण पटकन होऊन जातात. आता हे रात्रीचा जो भात होता ना, तर अमोल बोलले काय करत बसू नकोस, दमलेली आहेस ना, तर तू फोडणीचा भात करून दे. ते इथे मी कांदा टोमॅटो छान शिजेपर्यंत आता फ्राय करणार आहे. एका साईडला मी चहा ठेवलेला आहे, एका साईडला मी आता कोथिंबीर कापून घेते, मसाला हळद वगैरे टाकून घेते ह्याच्यामध्ये. आणि भात ना मी आधी सडसडीत आहे माझा, त्याच्यामुळे मी तो वेगवेगळा असं सडसडीतपणा करून घेते. तर अमोल ही कामाला गेले, काय करणार दिवसभर ना, फक्त टी व्ही बघून बघून कंटाळा येतो. तर इथे ना स्वामी समर्थांच्या माझ्याकडे पुस्तक आहे, जो अक्कलकोटवरून मी आणलेलं होतं. सकाळचे 10 वाजलेले आहेत. इथे ना छान अशी गाणी पण लावलेली मी. आणि स्वामी समर्थांचे 108 वेळा नाव लिहून काढू. एकटीच आहे ना तर जेवण बनवायचा कंटाळा येतो. पण मी आता भात केलेला आहे आणि मसूर डाळीची, लाल मसूर डाळीची आमटी केलेली आहे कैरी टाकून. आणि आता एका साईडला ना मी पापड तळणार आहे, पापड भात आणि डाळ. एका साईडला मी तारक मेहता बघत आहे. मोरंबा काढून ठेवलेला आहे फ्रीजमधून. मला ना मोरंबा खूप आवडतो, मग चपातीबरोबर असं नाही ते जेवणाबरोबर. तर मी जेवताना ते दोन्ही टाईम घेते. तर 1 वाजलेला आहे, 1:15पर्यंत माझं होऊन जाईल. तारक मेहता बघत होती, वेळ नाही जात आहे, मुलं नाही येतं, तर सतत मी तारक मेहताच बघत असते. तर इथे आता कोण कोण ना तारक मेहता बघतं ना हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. गरम होते, ॲडजस्ट फॅन कंटिन्यू चालूच ठेवते आता सध्या. आणि सगळ्यांना 1 महिन्या 2 महिन्याचा किराणा मी भरून ठेवलेला आहे. कदाचित गावी जायचं ठरलं लगेच तर मी पावसाळी स्टोरेज करून ठेवलेलं आहे. डाळी वगैरे ना मी फ्रीजमध्ये ठेवून देते आता उन्हात दाखवून. आणि आता ना ह्या कुरड्या मी पावसाळ्यासाठीच जमा करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे पोह्यांचे पापड, कुरड्या आणि उडदाचे पापड असं मी जमा करून ठेवलेलं आहे. आता ते ना एक डब्बा घेणार आणि डब्यात भरून ठेवणार. ते इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. अन्नात एवढ्यात नेमका बंटी आला, त्याच्यामुळे मला लक्षात नाही आलं की मी गॅस फास्ट ठेवलेला, तर तेल ना करपलं. तर ते वरचं मी काढून घेतलं आणि कुरड्या टाकून घेतल्या. कुरड्या लगेच नाही टाकल्या, थोडंसं नॉर्मल होऊन दिलं तेल आणि मग कुरड्या टाकलेल्या आहेत. आता मी घेते जेवायला मस्तपैकी गरम गरम वरण, म्हणजे मसूर डाळीची आमटी, भात, कुरड्या आणि मोरंबा.
हे बघा थोडंसं ना तेल गरम होतं त्याच्यामुळे लालसर झालेले आहेत. इथे वरण ती आमटी झालेली आहे. तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. बाय.